नमस्कार, माझे नाव बबन देवराव खिरटकर, राहणार मोखाडा, तालुका वरोरा, जिल्हा चंद्रपूर. माझ्याकडे 47 एकर शेती आहे. तरी माझ्याकडे निलगिरी 1000-1100 झाडं आहे आणि बांबूचे पण 7-8 हजार झाडं आहे. अजून संत्रा, मोसंबी, लिंबू यांचे पण संत्र्याची झाडं आहे 400 आणि मोसंबीचे आहे 200 आणि बांबाचे 400 झाडं आहे आणि मिश्र बाग आहे. त्यामध्ये पेरू, आंबा, चिकू, सीताफळ आणि करवंदाचे पण झाडं आहे. त्याकडे 40 एकरमध्ये ठिबक सिंचनाची व्यवस्था केलेली आहे. 2 विहिरी आहे. पाणी भरपूर आहे, तरी पण पाण्याच्या बचतीसाठी आम्ही ठिबकचा वापर करत आहोत. आता झालेल्या वातावरणामुळे हे माझे लिंबाचे झाडं कोलमडलेले आहे. लिंबाचे झाडं आमचे खूप मोठं नुकसान झालं आहे वाराधुनीमुळे. तुम्ही बघू शकता, हे लिंबाचा बाग आहे आणि संत्रा मोसंबीचा बाग हे समोर आहे. इथे पाण्याची व्यवस्था आहे, ड्रिपनेच केलेलं पाणी आहे. त्या बागेमध्ये संत्र्याचं उत्पादन हे 100 ते 110 क्विंटल पर्यंत जाते आणि ते आम्ही वरोरा, भद्रावती मार्केटला विकतो. त्याला किलो मागे 40 रुपये किलो, 30 रुपये किलो अशा प्रमाणे ते संत्रा जात असते. त्यानंतर आमची मोसंबी आहे. मोसंबी आमची जागेवरूनच जात असते. तिला आम्ही 30, 35, 40 अशा प्रमाणात जागेवरून ती व्यापाऱ्याला देत असतो. जवळपास तुमचं मोसंबीचं उत्पादन किती निघते एका टायमाला? एका टायमाला आमचं मोसंबीचं उत्पादन निघते 40 ते 45 क्विंटल. जवळपास किती लोकांना रोजगार मिळतो? आमच्या बागेतून लोकांना तरी 25-30 लोकांना कंटिन्यू रोजगार मिळतो. आणि लिंबाचं पण आम्हाला हस्तबहाराचे चांगलं उत्पादन मिळालेलं आहे. तरी चांगला बाजारभाव मिळतो. ते 5 रुपयाला एक लिंबू ठोकमध्ये जात असते. तरी लिंब किती निघते तुमचा? आमचे लिंब तरी एका याला आमचे लिंब 50 ते 55 क्विंटल निघतात. ते सांगितले आहे की मृग, हस्त आणि अंबिया बहार यामध्ये काय फरक असतो? आंब्या बहार जानेवारी महिन्यात येत असतो आणि मृग बहार मृग महिन्यात आणि हस्त बहार हस्त महिन्यात येतो. त्याच्यामध्ये डिफरन्स जास्त राहत नाही हस्त आणि मृगमध्ये, जवळपास सारखाच. या बहारामध्ये फळधारणेत किंवा काही साईजमध्ये काय फरक असते का? हो, साईजमध्ये फरक असते ना. हस्तबहाराची फळं चांगली असतात आणि चांगला बाजारभाव पण मिळतो हस्तबहाराला. आम्ही फळझाडामध्ये आंतरपीक म्हणून भाजीपाला वर्गीय पिके घेतो. त्यामध्ये वांगी, टमाटर, मिरची आणि उन्हाळ्यामध्ये टरबूज, डांगरं वगैरे घेतो. आम्ही जे भाजीपाला वर्गीय पिकाचे रोपे आहे ते प्रो ट्रेमध्ये कोकोपीट टाकून तयार करून घेतो. आमच्याकडे एक मिनी ट्रॅक्टर आहे. ह्या मिनी ट्रॅक्टरने आम्ही संत्रा, मोसंबी, लिंबूमध्ये मशागतीसाठी हा छोटाच ट्रॅक्टर काऊन वापरला, कारण की छोटाच ट्रॅक्टरनी मोठा ट्रॅक्टर जात नाही. त्याच्यामुळे छोट्या ट्रॅक्टरने आम्ही मशागत करतो आणि त्यांनीच आम्ही पेरणी आणि फवारणी पण करतो. तरी ते पाहू शकता पेरणी आणि फवारणी यंत्र. हे आम्ही 2017 घेतलेलं आहे. ते 50,000 झालेलं आहे. तरी यांनी आम्ही फवारणी करतो पिकावरती, फळझाडावरती. करून मोसंबी, संत्रा आणि लिंबूच्या झाडांना खूप उपयोगाचा आहे. शेतीवर जास्त ड्रिपचाच भर दिलेला आहे. तरी आमच्याकडे जास्त खराब होत पाईप खराब होत राहते. त्याच्यामुळे आम्ही नवीन लॅटर्न घेत असतो. हे आपलंच शेत आहे. इथे मागच्या वर्षी शून्य मशागत तंत्रज्ञानाने सोयाबीन आणि चना घेतला आहे आणि जे धसकट आहे ते सोयाबीन आणि चण्याचे तसेच पडलेले आहे. ते आता ड्रीप तसेच आहे मागच्या वर्षी घेतल्याप्रमाणे. ते ड्रीप ठेवूनच आम्ही जिथे जिथे बेडची माती कमी वाटत आहे तिथे ते ट्रॅक्टरच्या द्वारे चढवत आहोत. आम्ही फळबागेसोबतच कापूस, सोयाबीन, मिरची, हळद अशी विविध पिकं घेतो. तरी यावर्षी आम्ही पराठीचे धसकटं मल्चरच्या साहाय्याने बारीक करून ते तिथे जमिनीमध्येच ठेवलेले आहे.
आम्ही शेणखत मिळत नसल्यामुळं आम्ही पराठीचे दसकट बारीक थ्रेडरनी बारीक करून जमिनीतच ते ठेवलेले आहे. तरी त्यांच्यामुळं सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी म्हणून मदत होते. आम्ही पराठीचे दसकट व्ही आकाराचा खड्डा करून जाळलाय. याचा हा बायोचारा आहे. हा आम्ही आता नागरटीमध्ये टाकणार आहोत. खड्ड्यात आम्ही पाणी सोडून पाणी शिंपडून PHB, रायझोबियम आणि ट्रायकोडर्मा शिंपडतो. वाव त्या ठिकाणी टरबूज आणि कोहळं होतं, ते पूर्ण जंगली जनावरांनी नासधूस केली आहे त्यांची. तिथून आम्हाला काहीही उत्पन्न मिळालं नाही. जंगली जनावरांनी यांचं पूर्ण नासधूस करून टाकते. आता आपण ड्रिपच्या युनिट जवळ आलेलो आहोत. हे जे आहे फिल्टर आहे, 2 डिक्स फिल्टर आहे. हे आहे ही वेंचुरी आहे खत देण्यासाठी पिकांना. इथूनच आपण सगळ्या क्षेत्राला पाणी देतो. ही विहीर आहे, विहिरीला कमी पाणी आहे, तरी आम्ही दुसरी 2 विहिरी आहे, 2 विहिरी त्या विहिरीतलं पाणी या विहिरीत टाकत असतो. ही शेती आहे. इथे आम्ही धान घेतो घरी खाण्यापुरते. इथे काही आम्ही शेणखतावरतीच राहते, गोमूत्र आणि शेणखत. इथे आम्ही जे कुटार वगैरे राहते ना, सोयाबीनचं झालं, चण्याचं झालं, गवांडा झालं, इथे आम्ही कुजवतो या खड्ड्यामध्ये थर देऊन. आणि इथे बैलाचा चारा असते आणि इथेच बैल राहते, इथे आम्ही शेण टाकतो त्याच्यावरती. इथे जे रायझोबियम, PHB, ट्रायकोडर्मा टाकल्यामुळं याच्या हे जे खत आहे जीवाणूची संख्या वाढून चांगलं खत तयार होते आणि ते पिकाला आवश्यक असते. ते आम्ही जीवामृत टाकतो आणि दसपर्णी अर्क, लिंबोडी अर्क यांची फवारणी करतो. आम्ही रासायनिक खताचा किंवा औषधीचा वापर करत नाही, मुळीच वापर. तिचा प्लॉट आहे, 6 वर्षे झाले. मागच्या वर्षी त्यांनी तोडाई करून आम्ही बिल्टला दिले. हे आता दुसरं वर्ष आहे ते फुटव्याचं. यातून आम्हाला 2 लाखाचं उत्पन्न मिळालं. गुरंढोरं असल्यामुळं ह्या पडीक जागेमध्ये निलगिरीचा प्लॉट लावून आम्ही इथे चारा पण होत असतो जनावरांना. आता आपण दुसऱ्या शेतात आलेलो आहोत. इथे आम्ही मिरची, हळद आणि हळदीवर कांदा घेतलेला आहे. तरी हे हळदीचं बेना आहे, हे आम्ही मे महिन्यात शेवटी 20 मेला लावणार आहोत. तरी इथे मिरची आम्हाला 2 लाखाची झाली. इथे आमची मिरची अर्धा एकरमध्ये होती आणि 1 एकरमध्ये हळद होती. तरी आम्हाला मिरची 2 लाखाची झाली आणि हळद आम्हाला 20 क्विंटल झाली. 4 लाखाची हळद झाली आहे. त्यानंतर आम्ही त्या हळदीवरच कांदा, शिपीव कांदा घेतला. पण आता आमच्या शेताच्या दुसऱ्या विहिरीकडे आलो. ह्याच विहिरीला, एकाच विहिरीच्या भरोश्यावर आम्ही सगळं 50 एकर शेत ओलं करतो. तरी आमच्याकडे वीज नसल्यास जनरेटर आणि इंजिनचा उपयोग करतो. हे जनरेटर ट्रॅक्टर संचलित आहे, म्हणजे ट्रॅक्टरद्वारे चालते. हे जनरेटर ट्रॅक्टरच्या PTOनी चालते. नसल्यास आम्ही इंजिनचा वापर करतो. आणि हेच दुसऱ्या विहिरीवरचं ठिबक सिंचनचं दुसरं युनिट आहे. इथे पण 2 फिल्टर लागलेले आहे, 2 पंप चालते इथं. हे आमची विहीर आहे. इथे यावर्षी आम्ही 10 फूट खोल केली. इथे 2 पंप चालतात, 3 आणि 5चा कंटिन्यू. मी शेतामध्ये जे बांधावरची झाडं आहे ते कधी तोडत नाही. त्याला पक्षी थांबे म्हणून आम्ही ठेवले जाते. कीड नियंत्रणाचं काम हे पक्षीसुद्धा करत. आता बांबूच्या शेतात आलेलो आहोत. इथे आमची 5 बाय 10 वर बांबूची लागवड केलेली आहे. काही अर्ध्या क्षेत्रात 10 बाय 10 वरची आहे लागवड. ही जात आहे बाल्कोवा जात आहे बांबूची. तरी आम्ही मागच्या वर्षी 4 वर्षानंतर बिल्डला बांबू विकलेले आहे. हे आता मागच्या वर्षी तोडा केले, हे फुटवे निघलेले आहे. ते 8000 बांबूची झाडे आहे. जे व्हिडिओमध्ये शेती पाहतच आहे त्यापैकी आम्ही जे आहे जास्त नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीवर जास्त भर आहे आमचा. सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे. कारण की जमिनीचा दर्जा खालावत असल्यामुळे तुम्ही सुद्धा सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा. धन्यवाद.